मोबाईल शॅपी देखील मागे नाही आहेत. त्यांनी देखील दाखवलं की सुनील शांताराम जाधव यांच्या माध्यमातून सर्व सामनावीर शीर्षक जो आहे तो देखील पुरस्कृत केला. धन्यवाद सर्व पुन्हा एकदा ज्यांनी जे मला इथे स्पॉन्सरशिप दिले सर्वांचं मनपूर्वक हार्दिक आभार. स्वागत देखील आहे. पहिली चढ दोन्ही संघाचा अद्यापही खेळाडू राखीव आले नाही. पॅनल्टी दिली जाईल. दोन्ही संघाचा राखीव खेळाडू पाठवायचा. लाईव्ह स्पर्धा आहे मित्रांनो. खेळाडूंची नाव प्रत्येक घरामध्ये जाणे फार गरजेचं आहे. प्रत्येकापर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. 10 ते 20 मिनिटाचा अवधी असेल. प्लीज आपण यायचं आहे. संकल्प चढाईसाठी झालाय सज्ज. तिथं पण भारत नक्कीच मी सांगितलं होतं रणांगणावरून क्रीडांगणावरून तुम्ही पाठ दाखवली की तुम्हाला परतावा लागणार. तुम्हाला पकड केली जाणार आणि केली दिले. पुश केलंय. चांगली सुरुवात आहे. रायझिंग बुल्स आपण पाहतो येलो टी शर्ट तर पिंक कलरचं टी शर्ट गुलाबी कलरचं टी शर्ट आपण पाहतोय तो प्रिन्स वॉरियर. दोन मराठी संघ बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई मैदानामध्ये. बघा इथे 7 खेळाडू मैदानात आहेत. बोनस ऑन आहे. मध्यरक्षकाला टोटच करण्याचा प्रयत्न होता अनसक्सेसफुल प्रयत्न म्हणावा लागेल. त्यानंतर चढाईसाठी अजय जर्सी नंबर 8 अजय सज्ज झालाय. 2-1-2-2 असं क्षेत्ररक्षण आहे. पुन्हा एकदा मध्यरक्षकाला टिपण्याचा प्रयत्न होता. बोनस देखील ऑन आहे अजयसाठी. चांगल्या प्रकारची किट्स आपण पाहतो या स्पर्धेत. हो पुन्हा एकदा तेच घडलंय जे पहिल्याच चढाईमध्ये घडलं होतं. पहिल्याच चढाईमध्ये देखील पाठ टाकवली होती. पकड झाली होती. ती देखील तेच केलंय. मित्रांनो तुम्हाला लढायचं असेल भिडायचं असेल समोरून भिडावं लागेल. तिसरी चढाई आहे ज्याला गुणप्राप्त चढाई म्हणतात. ज्याच्यावरती आक्रमण करावं लागतं. आक्रमण प्राप्त चढाई ज्याला म्हणतात. ती टाकण्यासाठी एक आक्रमक खेळाडू मैदानात दाखल झाला. जर्सी नंबर 3 सिनियर खेळाडू आहे परंतु इथे सिनियर प्रमाणे खेळ करावा लागेल. हो इथे मात्र बघा काय घडलंय. ओहो सागर पवार काउंटडाऊन करतायत. सुपर रेड डीजे कॅरी ऑन. सुपर रेड जबरदस्त. जर्सी नंबर 4 चढाईसाठी का रेड टाकली होती. हो इथे पुन्हा एकदा ज्या प्रकारे सुरुवात केली ना मित्रांनो प्रिन्स वॉरियर संघाने. मग चढाई असतील बघा सलग 3 खेळाडूंवरती 3 पकड झाले तर सुपर रेड देखील झाले. पहिल्या काही मिनिटांमध्ये ऑल आउट दिलाय प्रिन्स वॉरियर्सने. डीजे कॅरी ऑन. रायझिंग बुल्स आपलं देखील येणं गरजेचं आहे. हो इथे बघा काय खेळ करतात. त्यांचे नावं पोचणं फार गरजेचं आहे. जर्सी नंबर 7 बघा इथे गुण टिपलाय. हँड केलाय. मगाशी देखील असं झालं होतं. नाणे संघ बॅकफुटला असताना त्यानंतर काय कामगिरी केली होती. सामना जिंकला देखील होता मोठ्या फरकाने. कमबॅक करावे लागेल. गुड फलक आपण पाहिलं 9-2 एवढी ही लीड आपण एका 2 मिनिटांमध्ये फिटताना पाहिले. कबड्डी म्हणजे अनिश्चितीचा खेळ. बघा आयत्यावर ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न होता. अतिघाई संकटात नाही. बघा इथे तुम्ही बॅकफुटला आहेत. इथे चांगला खेळ करणं फार गरजेचं आहे. इथे पंचांचं अर्थातच विलास सुतार सरांचं देखील आगमन झालंय. कबड्डी असेल क्रिकेट असेल एक ऑलराऊंडर पर्सनॅलिटी आहे. क्रिकेटच्या पट्ट्यावरती चांगली कामगिरी असते ॲज अ बॅटर. त्यानंतर इथे आपण पाहतो नक्कीच कबड्डीच्या मैदानावरती पंच म्हणून अनेक वर्ष कबड्डी पट्टू म्हणून देखील एक चांगली कामगिरी राहिले. आणि विलास सुतार सरांचं हार्दिक मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अर्थात कोयना कबड्डी लीग 2026 6वं पर्व आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. महेशला आपण पाहतोय चढाईसाठी सज्ज झालाय. उलटा फुलटा लात मारण्याचा प्रयत्न होता. टोटच करण्याचा प्रयत्न होता परंतु 4 खेळाडू मैदानात आहेत म्हणजे बोनस ऑफ आहे. 4 आणि 5 मध्ये गुण टिपणं फार कौशल्य आहे मित्रांनो. 4 आणि 5 मध्ये गुण टिपणं फार कौशल्य असतं. एमटी रीड म्हणावी लागेल. कोणत्या प्रकारचं आक्रमक पावित्र्य नाही आहे. त्यानंतर चढाईसाठी जर्सी नंबर 6 अजय मिळून देणार का विजय. कमबॅक करणार का अजय. नावाप्रमाणे अजय राहावं लागेल. इथे बघा प्रत्येक संघाला एकच संधी आहे. डू ऑर डाय. जिंका किंवा मारा. जिंकाल तर तुम्ही अस्तित्व टिकवाल
फायनलकडे जाल, चषकावरती नाव करण्याची संधी असेल, परंतु हारलात तर बॅक टू द पॅव्हेलियन. 2027 म्हणजे 7व्या पर्वाच्या वाट बघावं लागेल, वेट करावं लागेल. हळूहळू दर्शकांची गर्दी देखील वाढत चालली. या सामन्यामध्ये आजचा शेवटचा अंतिम दिवस आहे. शंकरला आपण पाहतो, जर्सी नंबर 1 देवाचं नाव आहे आणि नंबर 1 कामगिरी देखील आहे. आक्रमक खेळाडू आहे, आक्रमकता खेळामध्ये देखील पाहायला मिळते. यानंतर होणारा मॅच सह्याद्री रायडर्स विरुद्ध मावळा फायटर्स. आपल्याला पहिला कॉल सह्याद्री रायडर्स विरुद्ध मावळा फायटर्स. आपल्याला पहिला कॉल आहे. इथे बघा काय घडलंय. सुरेख पकड आहे, सांघिक पकड आहे. इथे तर चांगल्या पकडींचा खेळ, चांगल्या चढाईंचा खेळ. प्रिन्स वॉरियर्स पहिल्यापासून आक्रमक आहे. जशी बॅटिंग आपण पाहिली, वीरेंद्र सेहवाग, क्रिस गेल आणि अभिषेक. यस, पहिला कॉल दिलाय सह्याद्री रायडर्स विरुद्ध मावळा फायटर्स. आपण तयार राहायचं आहे. तिसरा कॉल मिळताच मैदानाच्या दिशेने या. बघा, आजच्या दिवसात थोडासा उशीर झाला, विलंब झाला, परंतु संघाने आम्हाला सहकार्य केलंय. ज्यांना कॉलिंग केली त्यांनी मैदानाचं रिपोर्टिंग केलंय. धन्यवाद. सह्याद्री रायडर्स आणि मावळा आपल्याला देखील तीच सूचना आहे. मॅच नंबर 2 आपण पाहतोय, कोयना कबड्डी लीग 2026 6वं पर्व. यस डीजे. इथे बघा, सामना मध्यंतरासाठी थांबल्या. मध्यंतरापर्यंत गुणफलक आहे 19 गुण प्रिन्स वॉरियर. तर दुसऱ्या बाजूला 3 गुण आहेत रायझिंग बुल संघाचे. येणाऱ्या मध्यंतरानंतर काय घडणार, तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. कोयना कबड्डी लीग 2026. तोपर्यंत ऐकूया डीजे. सह्याद्री रायडर्स विरुद्ध मावळा फायटर्स. आपल्याला सेकंड कॉल आहे. तिसरा कॉल मिळताच मैदानाचा ताबा घ्या. पुन्हा एकदा अजय अजय अजय. इथं मात्र अजयला पराभवाचा सामना करावा लागतो. बॅक टू बॅक टकला पकडी होत आहेत. खुरवर चढाईकडे प्रयत्न आहे, परंतु ज्या प्रकारचं आक्रमण आहे ना प्रिन्स वॉरियर, तितकीच जबरदस्त पकड देखील आहे. म्हणतात तर कव्हर सेट झाले की कोणताही खेळ असू दे मुश्किल नसतं आणि तसं करून देखील दाखवलं. सांघिक खेळ बघा, म्हणतात तर एकीचं बळ मिळतंय, पण सर्व खेळाडू तुटून पडतायत. विचार करत नाहीयेत किती गुण जातील, परंतु पकड देखील सक्सेसफुल आहे, पॉवरफुल आहेत, डिलाइटफुल आहेत, ब्युटिफुल आहेत. जबरदस्त खेळ पाहतोय आतापर्यंत. एक बघा, इथे डिस्प्ले देखील झालाय. रिफ्रिजरेटर आहे, एलईडी आहे. पाहूया कोणता खेळाडू असेल जो फ्रीजचा मानकरी होतो. कोणता खेळाडू असेल तो इथे मात्र नक्कीच होम थिएटरचा मानकरी ठरतो. आणि कोणता खेळाडू असेल जो ठरणार अर्थातच एलईडीचा मानकरी. पंच पॅनल, अत्यंत नावात दिलं पंच पॅनल आपण पाहतोय. चिपळूण तालुक्यातील या कोयनेमध्ये दाखल झालेत. कालच्या 17 पासून या स्पर्धेला सुरुवात झाली. बघा, जर्सी नंबर 1 उजव्या कोपऱ्यामध्ये खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न. 4 खेळाडू मॅटवरती, 2-2 क्षेत्ररक्षण आहे. इथे मात्र खोलवर चढाई आहे.
शंकरने चांगली कामगिरी केली आतापर्यंत. तिसरी चढाई गुणप्राप्त चढाई ज्याला म्हणतात, करा किंवा मारा रेट ज्याला म्हणतात, अशा प्रकारची चढाई उजव्या कृपणमध्ये खोलवरकडे चढाई करण्याचा प्रयत्न असेल गणेशने. बघा पहिली सुपर रेड कुणी केली या मॅच मध्ये तर गणेशने पुन्हा एकदा गुण टिपला आहे. बघ गणेश देवाचं नाव आहे, शंकर देवाचं नाव आहे आणि देवासारखी कामगिरी केली या दोन खेळाडूंनी प्रसंगासाठी. पुन्हा एकदा सुंदर पकड आहे, सुंदर पकड, चांगला खेळ मैदानामध्ये पाहतोय आपण. हो काय साक्षीदार होतोय कोयना कबड्डी लीग 2026 सार्वजनिक पर्वामध्ये ज्या प्रकारची कामगिरी झाली आतापर्यंत सुरेख कामगिरी आहे. पुन्हा एकदा थोडंसं पंबल होताना आपण पाहतोय. शेवटचा खेळाडू मैदानात इथे जर पाहिलं तर राजिंग बुल्स. इथे मात्र बघा उजव्या कोपऱ्यामध्ये बोनस गुण टिपण्याचा प्रयत्न असे करावाच लागेल प्रयत्न. हो 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 काय चौडा पकड आहे. शंकर ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपण पाहतोय. डीजे मध्यंतर झालाय आणि माझी सुट्टी आणि आता तुमची ड्युटी. डीजे कॅरी ऑन. बघा या संघाने आपला वर्चस्व अधिराज्य गाजवलंय आणि सुरुवातीपासून शेवटच्या मिनिटांपर्यंत. हो बघा लास्टची 3 मिनिटं देखील पुकारलेत पंचांनी. इथून मात्र कमबॅक करणे थोडंसं अशक्य म्हणावं लागेल. नक्कीच सुरुवातीपासून पकडी असतील, चढाई असेल, चांगला खेळ केलाय. शंकर असेल गणेश, इतर त्याच्या संघातील खेळाडू युवा आहेत, सिनियर आहेत आणि सर्वांचे चांगलं ताळमेळ पाहायला मिळत आहे. चांगली कामगिरी पाहायला मिळते. संकल्प याने देखील चांगल्या चढाई केल्यात परंतु त्या चढाईने त्याचे यश आलं नाहीये कारण म्हणजे चांगल्या पकडीचा खेळ पाहायला मिळाला. हो इथे मात्र सुंदर हँड टच आहे. रनिंग हँड टच ज्यांना म्हणतात कबड्डीवरती. सह्याद्री रायडर्स आणि मावळा फायटर्स आपल्याला शेवटचा पुकार आहे. आपण मैदानाच्या दिशेने या. थर्ड अँड लास्ट कॉल. पुन्हा एकदा एकतर्फी लढत. पहिल्या सामन्यात देखील आपण पाहिलं तर शिवकृपा नाणेर संघाने एकतर्फी मात केली, तर नंतर या सामन्यात देखील आपण पाहिलं तर प्रिन्स वॉरियर्स संघ पहिल्यापासून आपलं अधिराज्य वर्चस्व दबदबा निर्माण केलाय तो शेवटपर्यंत. बघा सामन्याची औपचारिकता शिल्लक. कोयना कबड्डी लीग KKL 2026 पर्व. सर्वांना याचा गर्व. ह्यातच काही सर्व काय नियोजन आहे, काय आयोजन आहे. सुरेख नियोजन, सुरेख आयोजन. प्रकाश झोतातली स्पर्धा रजनी क्रमांक 2. आता शेवटचा मेगा फायनलचा दिवस, ग्रँड फिनिलचा दिवस. ह्या चषकाचा कोण ठरणार मानकरी दर्शवणार आजचा दिवस. फ्रीजचा कोण होणार खेळाडू मानकरी, कोण होणार LED चा मानकरी, कोण होणार अर्थात होम थिएटरचा मानकरी करणार मित्रांनो आजच्या काही तासांनंतर. इथे बघा दुसरा मॅच देखील जिंकला विजय संघाचा. हार्दिक अभिनंदन.